सोलापूर भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न चर्चेत होता. विधान परिषदेची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? प्रशांत परिचारक की राजेंद्र राऊत? की ऐनवेळी तिसरंच नाव समोर येणार? अखेर भाजपच्या दिल्ली दरबारातून निर्णय आला आणि सोलापूरच्या राजकारणात अनेकांच्या अपेक्षांना धक्का बसला. कारण पक्षानं विश्वास दाखवला तो राजेंद्र राऊत यांच्यावर. पण हा निर्णय नेमका का झाला? परिचारकांचं नाव मागे का पडलं? आणि या उमेदवारी मागचं राजकीय गणित काय आहे? आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं अखेर राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं महाराष्ट्रातील 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यात सोलापूर मतदारसंघातून राजेंद्र राऊत यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही आठवड्यांपासून सोलापूर भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार चर्चा सुरू होती. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव आघाडीवर मानलं जात होतं. त्याचबरोबर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी भाऊ पवार यांचंही नाव चर्चेत होतं. त्यामुळे अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र भाजप नेतृत्वानं सर्व चर्चांना पूर्णविराम देत राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे परिचारक समर्थकांमध्ये आता नाराजी असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. पण प्रश्न आहे की भाजपनं नेमकं राऊत यांनाच का निवडलं? राजकीय जाणकारांच्या मते त्यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांची कामगिरी हे सर्वात मोठं कारण आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकांमध्ये राजेंद्र राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी करण्यात त्यांनी मोठे योगदान दिलं. इतकंच नाही तर बार्शी नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यातही त्यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. त्यामुळे पक्षानं त्यांच्या संघटन कौशल्याची आणि निवडणूक जिंकून देण्याच्या क्षमतेची दखल घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजेंद्र राऊत यांनी अर्जासाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण केली होती. विविध शासकीय कार्यालयांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र त्यांनी आधीच मिळवली होती. एकापेक्षा अधिक अर्ज संच घेतल्यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात आधीपासूनच मिळत होते. आता सोमवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना राजेंद्र राऊत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल करणार आहेत. या शक्ती प्रदर्शनाकडे केवळ सोलापूरच नाही तर राज्यातील राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलंय. भाजपनं राजेंद्र राऊत यांच्यावर दाखवलेला विश्वास आगामी निवडणुकीत कितपत सार्थ ठरतो? परिचारक समर्थकांची भूमिका काय राहणार? आणि सोलापूरच्या राजकारणात यानंतर कोणती नवी समीकरणं तयार होणार हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. या घडामोडींवर तुमचं मत काय? राजेंद्र राऊत यांची निवड योग्य वाटते का? कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.